नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापद या टॉपिकला सुरुवात केली होती। आज आपण क्रियापदाचे प्रकार बघणार आहोत। क्रियापदाचे प्रकार आहेत दोन, सिद्ध क्रियापद आणि साधित क्रियापद। सिद्ध क्रियापदामध्ये पुन्हा दोन विभाजन झालेले आहे, अर्थावरून पडलेले प्रकार आणि रूपावरून पडलेले प्रकार। अर्थावरून पडलेले प्रकार आहेत एकूण 6। कोणते? अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद, संयुक्त क्रियापद, भावकर्तृक क्रियापद। रूपावरून पडलेले प्रकार आहेत प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद, अनिश्चित किंवा गौण क्रियापद। साधित क्रियापदाचे प्रकार आहेत 3, नामसाधित, विशेषण साधित आणि क्रियापद साधित। आता आपण पाहणार आहोत, एक एक प्रकार समजून घेणार आहोत। आता आपण क्रियापदाचे दोन प्रकार पाहिले होते, एक सिद्ध क्रियापद आणि दुसरं साधित क्रियापद। तर आपण आधी सिद्ध क्रियापद म्हणजे काय आणि त्याचे प्रकार पाहणार आहोत। सिद्ध क्रियापद मूळ धातूंना प्रत्यय लागून जी क्रियापदे तयार होतात त्यांना सिद्ध क्रियापदे असे म्हणतात। मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं होतं, कर या मूळ शब्दापासून किंवा धातूपासून करावे, करतात, करणे, करशील यासारखे क्रियापदे तयार होतात। बसपासून बसावे, बसतात, बसणे यासारखी क्रियापदे होतात। म्हणजे ज्या वेळेला मूळ शब्दापासून क्रियापद तयार होतात त्याला सिद्ध क्रियापद अशी म्हणतात। त्यातला पहिला प्रकार जो होता अर्थावरून, तो आहे अकर्मक क्रियापद। अकर्मक क्रियापद म्हणजे काय? ज्या वाक्यात कर्म नसते त्यास अकर्मक क्रियापद असे म्हणतात। मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कर्म कसं ओळखायचं, कर्ता कसा ओळखायचा याबद्दल शॉर्ट्समध्ये पण एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि व्हिडिओवरती पण आपल्याला त्याची माहिती मिळेल। उदाहरणार्थ, राणी छान गाते। आता इथे राणी गाते, पण राणी काय गाते सांगितलं आहे का? नाही, म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाही आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसते ते वाक्य असते अकर्मक क्रियापद। दुसरं उदाहरण आहे, धोनी उत्कृष्ट खेळतो। धोनी काय खेळतोय? नाही सांगितले, म्हणजे कर्म दिलेलं नाही। कसा खेळतोय याबद्दल माहिती आहे, म्हणून ही वाक्य अकर्मक क्रियापद आहे। सकर्मक क्रियापद, ज्या वाक्यात कर्म असते त्यास सकर्मक क्रियापद असे म्हणतात। उदाहरणार्थ, राणी गाणी गाते। राणी काय गाते? गाणी। धोनी क्रिकेट खेळतो। धोनी खेळतोय, काय खेळतोय? क्रिकेट। म्हणजे दोन्ही वाक्यामध्ये तुम्हाला कर्म दिलेला आहे आणि म्हणून ही वाक्य आहे सकर्मक क्रियापद। तिसरा प्रकार आहे द्विकर्मक क्रियापद म्हणजे काय? जेव्हा वाक्यात दोन कर्मे असतात तेव्हा एक कर्म प्रत्यक्ष तर दुसरे कर्म अप्रत्यक्ष असते। आता प्रत्यक्ष कर्म म्हणजे कोणते कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म म्हणजे कोणते कर्म ते सांगते। अप्रत्यक्ष कर्म म्हणजे व्यक्तिवाचक आणि प्रत्यक्ष कर्म म्हणजे वस्तुवाचक। उदाहरणार्थ, द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्या शिकवतात। द्रोणाचार्य अर्जुनाला धनुर्विद्या शिकवितात। याच्यामध्ये अर्जुनाला म्हणजे हे व्यक्तिवाचक आहे, व्यक्ती आहे अर्जुन, आणि अर्जुनाला व्यक्तिवाचक असल्यामुळे ते अप्रत्यक्ष कर्म आहे। धनुर्विद्या हे वस्तुवाचक आहे आणि म्हणून याला प्रत्यक्ष कर्म असे म्हणतात। आता तुम्हाला इथे दिसत आहे, आजीने नातीला गोष्ट सांगितली। या वाक्यातलं तुम्ही प्रत्यक्ष कर्म कोणते आहे ते मला सांगायचं आहे। प्रत्यक्ष कर्म मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे। हा भाग जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। धन्यवाद।